आम्हा सर्वांचे लाडके सर्वसमावेशक नेतृत्व असणारे जतचे माजी आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छू माननीय श्री दस्तगीर शेठ नदाब टपाले तथा माननीय श्री सलीम भाई नदाब टपाले, तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते जत व सर्व दस्तगीर नदाब टपाले मित्र परिवार जत। आम्हा सर्वांचे कुशल आधारस्तंभ तथा जतचे माजी पाणीदार आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छू कैलासवासी धैर्यशीलराव यशवंतराव सावंत, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था जत, सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी वर्ग व सर्व सभासद। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। खोजनवाडी पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री मारुती पवार मोठं मताधिक्य घेणार, माननीय खंडू फडतरे सरपंच उंटवाडी यांचा ठाम विश्वास। मुचंडी जिल्हा परिषद गटातून खोजनवाडी पंचायत समिती गणाकरता काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती भाग्यश्री मारुती पवार यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत असून जिल्हा परिषदेचे उमेदवार माननीय रमेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य पाहता खोजनवाडी पंचायत समिती गणातून भाग्यश्री पवार या मोठे मताधिक्य घेतील असा विश्वास उंटवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय खंडू फडतरे यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे। फडतरे म्हणाले, खोजनवाडी पंचायत समिती गणातील जनता सुज्ञ असून आपल्या विविध कार्यातून पवार व त्यांच्या कुटुंबियांनी नावलौकिक मिळवलाय। पंचायत समिती गणातील बहुतांश गावातून भाग्यश्री पवार या जनहिताच्या असणाऱ्या विविध कल्याणकारी योजने जनतेकरता राबवून या मतदारसंघाला परिपूर्ण करतील असा विश्वास असल्यानं जनतेच्या मनातील पंचायत समिती सदस्य म्हणून काँग्रेसच्या भाग्यश्री पवार यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे। मुचंडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार माननीय रमेश पाटील हेही दीर्घ अभ्यासू म्हणून सुपरिचित आहेत। जत तालुक्यात माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मदतीनं रमेश पाटील यांनी विकास कामाचा डोंगर रचलाय। विकास कामांच्या आधारावर तालुक्यात तळागाळापर्यंत त्यांची नाळ जोडले गेल्यानं भाग्यश्री पवार यांना माननीय रमेश पाटील यांच्या विजयासाठी मोठा आधार मिळत असून त्या पंचायत समिती सदस्य म्हणून जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्यरत राहतील असा विश्वास सरपंच खंडू फडतरे यांनी व्यक्त केलाय। एकंदरीत खोजनवाडी पंचायत समिती गणातील चाललेली प्रचाराची रणधुमाळी पाहता पवार या जनतेच्या मनातील पंचायत समिती सदस्य म्हणून स्थान पटकवल्याचं दिसून येत आहे हे मात्र नक्की। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।